नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण शेवटचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. रिया 4 महिन्याची मुलगी बालरोग विभागात दाखल आहे. तिच्या डोक्याचा परीघ वाढलेला आहे व मेंदूतील दाब वाढलेला आहे. तिचे निदान हायड्रोसिफॉल्स असे झाले आहे. तर खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. व्याख्या विचारली आहे. कारणे, चिन्हे, लक्षणे, परिचर्या आणि आरोग्य शिक्षण. तर चला बघूया व्याख्या. मेंदूतील पोकळ्यांमध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लूइड म्हणजे CSF नावाचा द्रव्य असामान्यपणे साठल्यामुळे मेंदूवर दाब वाढतो आणि डोक्याचा आकार वाढतो. या स्थितीला हायड्रोसिफॉलस असे म्हणतात. तर बघा याची कारणे काय असू शकतात. जन्मजात दोष म्हणजे स्पायना फिफडासारख्या जन्मजात विकारामुळे मेंदूतील द्रवाचा मार्ग अडवला जातो, किंवा संसर्ग, मातेला गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाला जन्मानंतर मेंदूज्वरसारखा संसर्ग झाल्यास. त्याचप्रमाणे अकाली जन्म असेल, प्रीमॅच्युअर बर्थ, वेळेआधी जन्मलेल्या बाळाच्या मेंदूतील रक्तवाहिन्यातून होणाऱ्या रक्तस्रावामुळे हायड्रोसिफॉलस होऊ शकतो. तर मेंदूतील गाठ, ट्यूमर असेल, मेंदूमध्ये गाठ असल्यास द्रवाचा प्रवाह थांबतो, त्याच्यामुळे हा होऊ शकतो. द्रवाचे अतिउत्पादन किंवा कमी शोषण झाल्यामुळे मेंदूतील द्रव प्रमाणापेक्षा जास्त तयार होणे किंवा त्याचे रक्ताभिसरण संस्थेत शोषण कमी होणे. त्यानंतर बघा हायड्रोसिफॉलची चिन्हे व लक्षणे विचारली आहे. 4 महिन्याच्या रियामध्ये खालील प्रकारे चिन्हे दिसून येतात. डोक्याचा घेर वाढणे, डोक्याचा आकार वाढणे, टाळ फुगलेली असणे, सूर्यास्त डोळे म्हणजे डोळ्यातील बाहुल्या खालच्या बाजूला झुकलेले असणे. त्याचप्रमाणे अति चिडचिड व रडणे, मेंदूतील दाब वाढल्याने बाळ सतत रडणे किंवा चिडचिडी होते. उलट्या व दूध न पिणे, मळमळणे, उलट्या होणे आणि आहार घेण्यास त्रास होणे. झोपेचे प्रमाण वाढणे, बाळ सतत सुस्त किंवा झोपलेले असणे. त्याचप्रमाणे बघूया वैद्यकीय परिचर्या, व्यवस्थापन आणि आरोग्य शिक्षण. वैद्यकीय व्यवस्थापन शस्त्रक्रिया म्हणजे मेंदूतील अतिरिक्त द्रव पोटाच्या पोकळीतून वाहून नेण्यासाठी शट नावाची लवचिक नळी शस्त्रक्रियेद्वारे बसवली जाते. ETV म्हणजे एंडोस्कोपिक थर्ड व्हेंट्रिक्युलोस्टॉमी म्हणजे काही रुग्णांमध्ये शटऐवजी मेंदूत लहान छिद्र करून द्रवाचा मार्ग मोकळा केला जातो. तर परिचर्या बघूया. परिचर्या व्यवस्थापन डोक्याचे मोजमाप, दररोज डोक्याचा घेर मोजणे व त्याची नोंद ठेवणे, स्थिती बदलणे, बाळाचे डोके वारंवार फिरवणे जेणेकरून डोक्यावर जखम होणार नाही, चिन्हांचे निरीक्षण करणे, शुद्धीची पातळी, बाहुल्यांची प्रतिक्रिया आणि उलट्यांचे प्रमाण यावर लक्ष ठेवणे, जखमेची काळजी घेणे, शस्त्रक्रियेनंतर टाके किंवा शटच्या जागेवर संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे. त्याचप्रमाणे आरोग्य शिक्षण काय द्याल तर पालकांना शट निकामी झाल्याची लक्षणे, उदाहरणार्थ पुन्हा उलट्या होणे, ताप येणे, डोके फुगणे ओळखण्यास शिकवणे, बाळाला हातानं डोक्याला आधार देणे आणि शटच्या जागी दाब पडू नये याची सूचना देणे, वेळेवर लसीकरण आणि नियमित डॉक्टरांची तपासणी करण्याचे महत्त्व पटवून देणे. तर बघा या चित्राद्वारे तुम्हाला कळेल की शट प्रोसेस कशी केली जाते आणि कसं फ्लूइड बाहेर काढले जाते. तर ह्या क्वेश्चनवरती मी MCQ पण पोस्ट या ऑप्शनमध्ये शेअर करणार आहे, ते तुम्ही जाऊन नक्की चेक करा.